दर्शन. दर्शन काय आहे? दर्शन ना, ठीक आहे. तर देवाचं दर्शन, आणि जे देवाचं दर्शन आहे ते कोणाचं दर्शन आहे? देवाने आम्हाला दिलेले दर्शन आहे. आपण या ठिकाणी आहे. हालेलुया. कशासाठी आहे? देवाने दिलेलं दर्शन. जर आम्ही सेवक आहे, हालेलुया, आम्ही सेवक आहे, सेवा करतोय, देवाने आम्हाला निवडलं, काहीतरी उद्देशाने निवडलं. देवाने आम्हाला बनवलंय, काहीतरी उद्देशाने बनवलंय. हालेलुया. तर देवाचं दर्शन आपण शिकलो की डोळ्यांच्या विषयी दर्शन इथून पाहतो. आमच्या विषयी देवाने काय पाहिले? दर्शन. हालेलुया. आणि ते दर्शन आज देवाने आम्हाला दिलेलं आहे. आपण कोणत्या पुस्तकामध्ये वाचलं? प्रकटीकरण अध्याय 7 आणि वचन 9 वाचा. या गोष्टीनंतर मी पाहिलं तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवत नाही तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय. पुढे उभा होता मोठा समुदाय, सर्व लोक, भाषा, वंश, हालेलुया, सर्व जातीचे लोक, सर्व पंथाचे लोक, सर्व भाषांचे लोक, सर्व एकत्रित येऊन, आणि योहान पाहतो काय राजासन आहे, आणि राजासनाच्या समोर कोकरा आहे, आणि त्यांच्या समोर तो एक मोठा समुदाय उभा आहे. प्रियांनो, हा समुदाय कोण आहे? कोणता समुदाय आहे? कोणती लोक आहेत? हालेलुया. तो दर्शन पाहतो आणि देव त्याला दर्शन देतो की बघा असा असा प्रकारे योहान बघ अशा प्रकारे होणार आहे, आणि हे तू लिहून ठेव. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, तो समुदाय आहे, आपण पाहतो की सर्व लोक आहेत, देवाची लोक आहेत. हालेलुया. आणि ती कोणती लोक आहेत? देवाने निवडलेली लोक. तर आता तो समुदाय आहे कुठं? हालेलुया. कुठं आहे तो समुदाय? आहे, परंतु अजूनपर्यंत तयार झालेला नाही. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे ताकी आम्ही जाऊन त्या लोकांना देवाकडे आणावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते काम गेल्या 2025 वर्ष अगोदर येशू मसीह आला आणि आम्हाला सर्व शिकवून, सर्व पद्धत शिकवून, दाखवून, जबाबदारी देऊन तो गेलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हे काम आमचं आहे, म्हणून आज आपण काय पाहणार आहे? सुसमाचार. आता सुसमाचार कसा द्यायचा आहे? तो सुसमाचार काही यांना भेटलेला आहे, काही यांना भेटलं नाही. नो प्रॉब्लेम. याला आहे सुसमाचार याच्यामध्ये. हालेलुया. याच्यामध्ये काय आहे? सुसमाचार. याच्याविषयी आपण शिकणार आहे. आज एक माणूस आहे, एक माणूस आहे, एक माणूस आहे. हे 3 गोल आहे. हालेलुया. आणि हा जे आहे हे काय आहे? सेट आहे. हे काय आहे? सेट. एक
शेत. हे काय आहे? शेत आहे. हालेलुया. आणि या शेतामध्ये 4 शेत आहेत. किती शेत दाखवलेले आहेत? 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. 4 शेत आहेत. आता याच्यामध्ये काय आहे माहित ना? खाली आहे. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं हे काय आहे? खाली शेत आहे. देवाची योजना आपण पाहिली. काय योजना आहे देवाची? की सर्व लोकांनी यायला पाहिजे. आता देवाची योजना काय आहे? मत्तय 28 आणि 18 ते 20 वाचा पडतात. हा मत्तई याचे पुस्तक अध्याय 18 वचन 28 शेवटच्या अध्यायामध्ये देवाची योजना आहे. हा 28-18 तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना हा जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. हा आणि म्हणून तुम्ही तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. हालेलुया. देवाची योजना आहे. आणि दुसरी गोष्ट, हा देवाचा काय आहे? महान आज्ञा, महान आदेश. देवाचा मोठा आदेश आम्हाला आज्ञा केलेली आहे. सगळ्यात मोठी आज्ञा देवाने दिलेली आहे येशू, की तुम्ही हा सर्व अधिकार मला दिलेला आहे आकाशात आणि पृथ्वीवरती. म्हणून तुम्ही जाऊन लोकांना तयार करा, शिष्य बनवा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या, त्यांना चेले बनवा आणि त्यांना काय करा? जे आम्ही तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत त्या त्यांना आज्ञा पाळायला शिकवा. ही जबाबदारी देवाने आज तुम्हाला आणि मला दिलेली आहे. हालेलुया. देवाच्या दृष्टीने कोणी मोठा आणि कोणी छोटा नाही मिळत. आम्ही सर्व समान आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सगळे देवाच्या दृष्टीने कोण आहेत? कोण आहेत? हा कोण? शिष्य आहे. तुम्ही कोण आहेत? देवाचे शिष्य आहेत, चेले. हालेलुया. आपण चेले आहेत, आपण शिष्य आहेत. तर आपण जाऊन काम करायला पाहिजे. हालेलुया. इकडं तुम्हाला जे दिलेलं आहे इकडं दुसरा ते आहे, समजणार नाही. आ રીતે પ્રાર્થના કરો. તમે સુવાર્તા કોને આપશો? ठीक आहे. प्रार्थना करण्यासाठी आपल्याला एक हे दिलेलं आहे ना, अशा प्रकारे प्रार्थना करा. हालेलुया. ठीक आहे. आपल्या डोक्यावरून जाईल पण आपण इकडे लक्ष द्या, पाठीमागे नको. हालेलुया. सुसमाचार. तर आता हे शेतामध्ये आपण काय पाहिले? हे शेत खाली आहे. ही जागा कशी आहे? देवाने आम्हाला कुठे पाठवलंय? जा राष्ट्रांमध्ये जा. कुठे जा? राष्ट्रांमध्ये जा, सुसमाचार सांगा. आता असे ठिकाणी आपल्याला जायचं आहे की ज्या ठिकाणी सुसमाचार मिळतच नाही. हालेलुया. अशी जागा कुठे आहे? आता आपल्या चर्चला जायचं आहे. हालेलुया. तुम्हाला मी एक होमवर्क दिलेला, केला तुम्हाला? मला वाटतं हा 4था रविवार आहे ना, शुक्रवार. तिसरा. किती लोकांना सुसमाचार सांगला सांगा बरं?
तिसरा किती झाले दिवस 6 त्रिक 18 एक दिवस सोडून द्या 18 दिवसामध्ये किती लोकांना सुसमाचार सांगला शेत एकतरी भेटला का नाही रिकामा का सगळीकडे सुवार्ता आहे का सगळीकडे सुवार्ता गेलेला आहे पोहोचली सगळीकडे सुवार्ता पोहोचली अरे हो का नाही सांगा नाही गेले कुठे नाही गेले मग गेलेले आहे तुम्ही जायला पाहिजे की नको खाली एक तरी शेत भेटला का नाही भेटले किती दोन यांना सांगला हा जोरदार टाळी वाजवा बहिणीसाठी दोन भेटली शेता हालेलुया खाली जागावरती आम्हाला जायचं आहे ज्या ठिकाणी शेत खाली आहे ते शेत कोणतं आम्ही शिकलो ना कोणतं शेत आहे ज्या लोकांना येशू विषयी माहितीच नाही अशी लोक आहेत का अशी लोक आहेत का नाही जे खाली शेत कोणतं आहे जे लोक येशूवर विश्वास करत नाही हालेलुया किंवा येशू विषयी त्यांना माहित आहे त्यांना फक्त काय माहित आहे येशू कीर्तन आहे आणि हे लोक धर्म बदलतात काय करतात बस बाकी काय नाही माहित येशू कोण आहे येशू काय आहे येशू कुठून आलेला आहे येशूचा मकसद काय आहे काही माहित नाही तर ते आहे खाली शेत त्यांना आपण काय करायचं आहे सुवार्ता सांगायची आहे हालेलुया तर त्या ठिकाणी त्या शेतामध्ये आपण काय टाकायचे बीज टाकायचे हे बी टाकलं देवाचं वचन पेरलं आता तुम्हाला सांगू परवाच्या दिवशी एक मीटिंग झाली आमची चार संस्थाचे लोक होती त्या ठिकाणी एक येशूच्या संस्थाचे लोक होती आणि दुसरी लोक होती आदिवासी एकता समितीवाले जे विरोध करतात येशूच्या लोकांना विरोध करतात अशा 3 संघटना त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं होतं आम्ही गेलो आता त्या ठिकाणी चर्चा चालू झाली आणि चर्चा चालू झाली तर आम्हाला आता जे लोक विरोध करत आहेत त्यांच्याच बरोबर तर चर्चा चालू आहे ना त्यांच्याच बरोबर चर्चा तर मग त्यांनी त्यांचे विचार मांडले आम्ही आमचे विचार येशूचे विचार मांडले अशा प्रकारे आम्ही आदिवासीच सगळे आहेत आदिवासीच आहेत पण आदिवासी मध्ये फूट का आली आदिवासी कोण आहे आदिवासी कसा आहे कशा प्रकारे हे लोक करतात ते लोक का करतात मग का असं झालं तसं झालं म्हणून अशा प्रकारे आम्ही सांगितलं बाबा आदिवासीला आहे हालेलुया मग येशू कोण आहे येशूला का विरोध करत आहे काय केलं येशूने पाहिलंय का मग हकीकत होती ती सांगितली तेव्हा त्यांना बरा वाटला त्यांच्या हृदयामध्ये तर गेलं येशू कोण आहे येशू धर्म बदलत नाही येशू जात बदलत नाही येशू पंथ बदलत नाही येशू काय वाईट करायला सांगतच नाही येशू चांगलाच करायला सांगतो ना तर आदिवासीचा पण उद्देश आहे का चांगलं करायला पाहिजे चांगली राहायला पाहिजे बरोबर का नाही मग आदिवासी माणूस आदिवासीला काय विरोध करतोय ऍक्च्युअली त्या लोकांना माहितच नाही येशू कोण आहे हालेलुया तर जेव्हा आम्ही त्या लोकांना सांगणार येशूविषयी तेव्हाच त्यांना माहिती पडेल की येशू आहे कोण देव आहे की तो माणूस आहे ऍक्च्युअली येशू जो आहे तो पूर्ण माणूस होता दुसरी गोष्ट येशू आहे तो पूर्ण देव होता आणि आहे जेव्हा तो देव होता पण जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा तो पूर्ण माणूस होता म्हणून तर त्याला माणसासाठी झोप पण यायची ना हालेलुया हालेलुया आपण पाहतो कोटीमध्ये तो झोपलेला वारा आला तुफान आला सगळं हालेलुया दुसरी गोष्ट की येशूला भूक पण लागत होती कारण तो माणूस होता हालेलुया आपण देवासारखा आपल्याला बनवलं
माणूसच आहोत. हालेलुया. पण प्रियानो, आपण देवा समान आहे, देवा सारखे आहेत आणि देवा समान आम्हाला देवाने बनवलेलं आहे. म्हणून देवाचा आत्मा आमच्यामध्ये टाकला आहे, मनुष्यामध्ये टाकला आणि मनुष्याला देवासारखं बनवलेलं आहे. त्याच्यासाठी येशू आहे ना मनुष्य रूप धारण घेऊन या पृथ्वीवर आला, अशासाठी की तुमचं आणि माझं जीवन बदलावं. हालेलुया. ठीक आहे. आता लोकांना सुसमाचार सांगण्याची वेळ आलेली आहे. तर सुसमाचार सांगायचा कसा, आज आपण ते पाहणार आहे थोडक्यामध्ये. हालेलुया. ठीक आहे. तर सुसमाचार, आता हा आहे दिल. यो काय आहे? दिल. बोला दिल. हा दिल आहे. हालेलुया. हा दिल कोणाचा आहे? बोला परमेश्वर. हा परमेश्वराचा. प्रेज द लॉर्ड. आता इथे सुसमाचार आहे 1 2 3. नीट लक्ष द्या, नीट ऐका. सुसमाचार कसा आहे? हा, एखादा माणूस आहे त्याला सुसमाचार कसा सांगायला, एकदम सोपी भाषेत. या तुम्हाला सुरुवातीला कठीण पडत थोडासा, पण एकदम सोपे पद्धतीने सोप्या भाषेमध्ये जसं तुम्हाला सांगता येईल तशा प्रकारे तुम्ही लोकांना सांगू शकता. हालेलुया. हा, आता परमेश्वर, हा जो परमेश्वराचा दिल आहे, हृदय आहे, त्याला काय बोलतो आपण? हृदय. हालेलुया. हा, आता देवाची, येशूची सुसमाचार, परमेश्वराचा सुसमाचार कसा सांगू शकतो? हा देवाचं हृदय आहे. मनुष्याला देवाने बनवलं, आज्ञा भंग झाली, मनुष्याने आज्ञा भंग केली, म्हणजे आज्ञा मोडली. मोडल्यामुळं मनुष्यामध्ये काय झालं? पाप. 3 गोष्टी आहेत, पाप, मृत्यू आणि नरक. त्याच्यानंतर मनुष्याला एक ऑप्शन आहे की येशू ख्रिस्त आला, येशू ख्रिस्त आला आणि वधस्तंभावर आपल्या पापासाठी त्याला मारलं, काढलं, 3ऱ्या दिवशी तो जिवंत झाला, तो स्वर्गरोहण झाला. म्हणून मनुष्याला एक ऑप्शन आहे की त्याला जर अनंत काळचं जीवन पाहिजे तर क्षमा मागावी, पश्चाताप करावा आणि या मनुष्याने आपला प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून मानावं, राजा म्हणून मानावं, स्वीकार करावा, पश्चाताप करावा आणि पश्चाताप केल्यानंतर या ठिकाणी त्या मनुष्याच्या पापाची क्षमा होते. क्षमा झाल्यानंतर तो स्वर्गरोहण होऊ शकतो. या त्याचं कारण होतं. हालेलुया. हे बघा देवाचं काम काय आहे आमच्यामध्ये आणि आम्ही सुसमाचार कसा सांगायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण व्यवस्थित सुसमाचार शिकणार. या ठिकाणी ऐका, कसा सुसमाचार सांगायचा? देवाचं आणि माणसाचं सुरुवातीला माझ्या मागे बोला, सुरुवातीला सगळ्यांनी बोलायचं, सुरुवातीला देवाचं माणसाचं चांगला संबंध होता. चांगला संबंध होता. माणसाने देवाची आज्ञा भंग केल्यामुळं शॉर्टकट तुम्ही सांगू शकता की देवाविरुद्ध माणसाने पाप केल्यामुळं, असं सांगू शकता, पाप केल्यामुळं. पण पाप नाही सांगू शकत, नंतर पाप आले नाही. आज्ञा मोडल्या
देवाने दिलेली आज्ञा माणसाने मोडल्यामुळं, बोला, माणसाने मोडल्यामुळं माणसामध्ये तीन प्रकारचे नाही, तीन गोष्टी आल्या माणसामध्ये. तीन गोष्टी आल्या. पहिला पाप, दुसरा मृत्यू म्हणजे मरण, आणि तिसरा मृत्यूचा जो दंड आहे तो काय आहे? नरक. माणूस मेल्यानंतर नरकामध्ये, हालेलुया, नरकामध्ये. बघा, जर आपण प्रकटीकरणचं पुस्तक पाहाल तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मला वाटतं 21 या 22 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की मनुष्य जेव्हा पाप करतो आणि पाप केल्यानंतर तो कुठे जातो, त्याला यातना होतात. त्या ठिकाणी रडणे व दात खाणे आहे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहूया हे तीन गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला प्राप्त होतात. कधी? जेव्हा पाप केले. आणि त्याच्यानंतर आता या मनुष्यावर देव प्रेम करत होता. बोला, देव माणसावर प्रेम करतो, म्हणून देवाने देवाचं हृदय दुखावलं, तुटलं आणि माणसावर त्याने प्रेम केलं. माणसाला पुन्हा देवाबरोबर भेट करून देण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं या पृथ्वीवर. हा जो भाग आहे ना, हा येशूचा येण्याचा भाग. ठीक आहे. स्वर्गातून देवाने येशूला पाठवलं. आमच्या पापांमुळं आमच्यावर मृत्यू आला होता, म्हणून तो मृत्यू येशूने घेतला. माझ्या पापासाठी, मनुष्याच्या पापासाठी येशू ख्रिस्ताला मारलं, काढलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. 40 दिवसानंतर तो स्वर्गरोहण झाला. आजही तो आमच्या आणि मनुष्याला स्वर्गात जाण्यासाठी, देवाकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे, तो आहे येशू ख्रिस्त. म्हणून मनुष्याच्या समोर एक गोष्ट आहे, पाप क्षमा. बोला, पाप क्षमा, पश्चाताप. जोपर्यंत मनुष्य पश्चाताप करत नाही तोपर्यंत त्याच्या पापाची क्षमा होते. आता या ठिकाणी पापाची क्षमा त्यांनी पश्चाताप केला. या ठिकाणी येशूला त्यांनी राजा मानला आणि पश्चाताप केल्यानंतर इथे त्याच्या पापाची काय होते? क्षमा होते. हालेलुया. क्षमा झाल्यानंतर त्याचं तारण अवश्य होतं येशू बरोबर. आणि या ठिकाणी येशू काय केला? तो स्वर्गरोहण झालेला. हालेलुया. तशा प्रकारे आपण ह्या तीन गोष्ट तुम्ही सांगणार. आता तुम्ही तीन गोष्ट सांगितल्यानंतर त्या माणसाला विचारायचं, काय विचाराल? त्या माणसाला काय आपण विचारणार? हा सुसमाचार सांगितला. कसा सुसमाचार? देव माणसावर प्रेम करत होता. देवाचा आणि माणसाचा संबंध चांगला होता. माणसाने आज्ञा मोडल्यामुळे माणसांमध्ये तीन गोष्टी आल्या. पहिला पाप, दुसरा मृत्यू आणि तिसरा नरक, नरकाचा भागीदार बनला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. येशू आला. येशू लोकांच्या पापासाठी त्याला मारलं, गाळलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि 40 दिवसानंतर तो स्वर्गरोहण झाला. आता माणसाला स्वर्गामध्ये जायचं आहे तर माणसाकडे एक मात्र गोष्ट आहे की त्याने येशूला राजा म्हणावं, स्वीकारावं आणि येशूकडे त्याने पश्चाताप करावं, पापाची क्षमा मागावी. आणि पापाची क्षमा मागितल्यानंतर येशू त्याला काय करेल? त्याच्या पापाची क्षमा करेल आणि त्याचं तारण होईल.
त्याचा उद्धार होईल आणि तो येशू बरोबर स्वर्गामध्ये राहणार. हालेलुया. असं आपण सांगितल्यानंतर त्याला आपण प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारणार? तुम्हाला समजला का? की अजून तुम्हाला काही विचारायचं आहे? मग तो तुम्हाला कदाचित ते विचारतील किंवा ते सांगतील का मला आता समजलं. आणि जर विचारायचे असतील तर त्यांना सांगायचं तुम्ही विचारू शकता आता प्रश्न. आता प्रश्न विचारतील तेव्हा तुम्ही बरोबर सांगणार येशूविषयी. अजून तुम्ही सांगणार येशू ख्रिस्ताविषयी. येशू कोण आहे, काय आहे, तुमची साक्ष सांगणार. हालेलुया. आणि अशा प्रकारे त्या लोकांना समजेल. जर त्यांनी सांगितलं की समजलं तर त्यांना सांगायचं मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो का? करतो असं नाही, करू शकतो का? तुमची इच्छा असेल तर. नाहीतर मग तुम्ही अजून तुम्हाला जर जानकारी पाहिजे, माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तलावली या ठिकाणी या शुक्रवारी. अजून तुम्हाला खोलवर गोष्टी माहिती पडतील. याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही किंवा याच्यात कुठल्याही प्रकारचा धर्म बदल करत नाही. अधिक माहितीसाठी चाके तलावली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. तर सुसमाचार तुम्हाला समजला का? अशा प्रकारे द्यायचा. लगेच तुम्हाला जमणार नाही पण जेवढा तुम्हाला समजेल तशा प्रकारे तुम्ही द्यायचं. लोकांना समजवण्याचा प्रयत्न करा तुमच्या पद्धतीने. आणि इथे तुम्ही काय करणार? बीज टाकणार. काय करणार? हे बीज टाकलं त्या लोकांमध्ये तेव्हा इथं ते काय होईल? बीज टाकल्यानंतर तिसऱ्या शेतामध्ये काय होईल? तिसऱ्या शेतामध्ये ते उगेल. हे ठीक बघा इकडे उगलेलं आहे. उगवलं. आता उगवल्यानंतर इथे काय होईल? त्याची कापणी होईल. आता झालं कापणी चालू केली ना. अर्धाचा पाण्यात कापला का नाही? ठीक आहे. इथे कापणी मुल्या बांधल्या. हालेलुया. आणि कापणी झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे त्याला जमा केलं जाईल. म्हणजे इथे जमा केलं जाईल. इथे चर्च मध्ये हे लोक येणार आणि नवीन लोकांना तुम्ही सांगणार ना तेव्हा चर्च मध्ये येतील याची गॅरंटी नाही. प्रार्थना येतील याची गॅरंटी नाही. ते तुमच्याकडे येतील. त्यांना सांगा आपल्याकडे या. तिथे तुम्ही तयार करा. आणि जेव्हा ते तयार होतील तेव्हा ते इकडे येतील. लगेच येऊ शकणार नाही. त्यांना थोडासा वेळ लागेल. हालेलुया. तर वेळ द्यायला पण लागेल. मुलगा जन्माला आला तो लगेच चालतो का? नाही चालत. त्याला वेळ द्यायला लागतो. हालेलुया. तसा सुसमाचार सांगितला त्याला हे काय बीज आहे ते लगेच उगवत नाही. त्याला वेळ लागतो. उगवल्यानंतर काही दिवस ठेवायला लागतं. नंतर उपटून लावायला लागतं. हालेलुया. तर त्यांना येण्यासाठी वेळ लागेल. म्हणून त्यांच्यासाठी आपण काय करायचे आहे? पुढची प्रोसेस जी आहे ती प्रार्थना करणं. हालेलुया. तर प्रार्थना करणं. हालेलुया. ठीक आहे. आपण पुढे पाहूया. प्रेसिडांचे कृत्य 16 आणि 18 वाचा. असे की पुष्कळ दिवस करत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. व्यक्ती त्या ठिकाणी होती पुथोन नावाची ना. पुथोन नावाची ती दैव प्रश्न पाहणारी होती. आणि ते पौलाला रोज सांगायचे. हालेलुया. पौल कोण आहे? 17 वाचा. सुरुवातीपासून आता 13. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते 16. मग असे झाले की आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती देवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या
व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाले, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. असे ती पुष्कळ दिवस करत असे. मग पोराला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे वागून तिच्या धन्याने पोर व सिला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाही ते सांगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा तुम्ही 23 पर्यंत. त्या ठिकाणी मस्त लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड की या ठिकाणी एक मुलगी असते, ती दैव प्रश्न पाहणारी असते आणि ती रोज बोल गेला तिकडून चाललाय की हे काय करते ती, हे बघा हे परात्पर देवाचे सेवक आहेत, आता देवाची सुवार्ता सांगतायत, ते तारणाचा मार्ग शिकवतायत. हालेलुया. ती खरी सांगत होती. पोलाने बघितलं रोज 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 ही रोज बोलते. एक दिवस पोलाने विचार केला, थांब आज बोलली ना, आज बरोबर काम करतो. हालेलुया. आणि पोलाने काय केलं, ती लागली बोलायला. पौलुस मागे फिरला आणि सांगायला लागला की तुम्हाला आज्ञा करतो येशू ख्रिस्ताच्या नावात चला निघाले जा. आणि काय झालं, तिच्यातून सर्व दुष्ट आत्मे निघून गेले. हालेलुया. आता मला सांगा, त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर जे यहुदी होते, जे त्यांचे माणूस होते त्या ठिकाणी, त्यांनी विचार केला की आमचा जे काही आम्हाला मिळत होते, जे भेटत होतं ते निघून गेलेले आहे, ते बंद झालेले आहे, म्हणून त्यांच्यावर डाग ठेवला. हालेलुया. आणि त्यांना जेलमध्ये नेऊन टाकले, सिलास आणि पौल. माझा सांगायचा उद्देश काय आहे की ती मुलगी रोज त्यांना सांगत होते देवाचे दास आहेत, हे तारणाचा मार्ग शिकवत आहेत. ती का खोटी बोलत होती? खोटी बोलत होती का? खरी बोलत होती ना? हालेलुया. मला सांगा, ती खरी बोलत होती तर मग त्यांनी कशाला ते पौलुसने का त्याला बाहेर काढून टाकलं? त्याच्यामध्ये पौलुसला कसं माहित पडलं हे भूत आहे तसे? हालेलुया. बरेच लोक आता पण तसंच करतात ना, हा देवाचा दास आहे, अरे जबरदस्त काम करतोय. नाही अरे तो देवाचा आत्माच बोलला. काय सांगतात, विचारून बोलतो ना, तो देवाचा आत्मा बोलतो. कोणता आत्मा बोलत होता इथं? या मुलीतून कोणता आत्मा बोलत होता? देवाविषयी बोलत होता ना. ही देवाने तुम्हाला आणि मला ज्ञान दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कोणता आत्मा बोलतो, कोणता आत्मा बोलतोय? हालेलुया. या माणूस बोलतोय, या माणसामधून कोण बात करतो हे समजण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला चांगली ज्ञान आणि चांगली बुद्धी दिली, समज दिलेली, आत्मा परखण्याचं दान. हालेलुया. तर ते आम्ही परखायला पण पाहिजे. हा कोण आहे? हा बोलतो हा आहे कोण? पौलुसने परखलं आणि पौलुसला माहित पडलं हा देवाचा आत्मा याच्यात नाही मिळत, याच्यामध्ये भूताचा आत्मा आहे, दुष्ट शक्ती आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहित आहे दुष्ट शक्ती कधी खोटं बोलत नाही. माणूस खोटा बोलतो पण भूत कधी खोटा बोलणार नाही, तो सत्य बोलणार. गलचे गणाच्या नगरामध्ये जेव्हा येशू जात होता तेव्हा भूत आला तिकडनं ना, भूत लागलेला एक मनुष्य आला. किती भूत लागलेली त्याला? मागे पण मी सांगितलं होतं किती लागलेली? 6000 कमीत कमी 6000 भूत असतील. हालेलुया. आणि ती 2000 डुकरांमध्ये गेली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आपण येशू विषयी पाहतो. येशू जेव्हा गेला तो भूत लागलेला माणूस झाला येशूकडे आणि काय सांगायला, हे परात्पर देवाच्या पुत्रा, देवाच्या मुला, एवढ्या लवकर कसा काय असतो? हालेलुया. आमचा नाश करू नको.
सांगितलं कोण आहे? त्याने सांगितलं आम्ही सैन्य आहे. कोण आहे? सैन्य आहे, सेना आहे, सेना. हालेलुया. येशूने सांगितलं चला निघा. त्याच्यात कोण होता? दुष्ट आत्मा, दुष्ट शक्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याचशा प्रकारे काय करतो? देवाच्या लोकांना भूत काय करतात? नाचवत आहे. वाव, देवाचा आत्मा आला. हालेलुया. परखण्यासाठी आम्हाला चांगले ज्ञान आणि चांगली बुद्धी देवाने दिली. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? सुसमाचार सांगायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सुसमाचार काय आहे? सुसमाचार काय आहे? तर हा सुसमाचार आहे. संकट काय तुम्हाला पूर्ण येणार नाही तर तुम्ही शॉर्टकट सांगू शकता. सुरुवातीला काय सांगू शकता? शॉर्टकट कसा आहे सुसमाचार? येशूला माझ्या पापासाठी येशू आला, येशूला मारलं, गाडलं आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आजही तो जिवंत आहे आणि जो त्याच्या नावावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं. स्वर्गात जायचं असेल तर एकमेव रस्ता आहे. कोणता आहे? येशू. तर येशूने म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. आम्हाला जर स्वर्गात जायचं आहे पित्याकडे तर येशू हा राजा म्हणून आम्ही मानलाच पाहिजे. येशू आमचा रस्ता, आम्ही विश्वास केलाच पाहिजे. येशू आमचा उद्धार करता, आम्ही विश्वास केलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला टोटली सुरुवातीपासून अंतपर्यंत पॉइंट टू पॉइंट सांगण्याची गरज नाही मिळत. त्यांच्या डोक्यावरून जाईल. हालेलुया. आम्हाला शॉर्टकट सांगायचं आहे की देवाचा आणि माणसाचा चांगला रिश्ता होता पहिला, पण माणसाने पाप केल्यामुळे काय झालं? पापामुळे, आज्ञा तोडल्यामुळे पाप आलं, मृत्यू आला. मृत्यू आल्यानंतर नरक भेटला त्याला आणि त्याच्यातून वाचवण्यासाठी देवाने चांगली योजना केली. काय योजना केली? की देवाला पाठवलं, येशू आला आणि येशू मेला, त्याला मारलं, गाडलं आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जो माणूस येशूवर विश्वास करेल तो राजा मानेल, तर त्याच्या पापाची क्षमा होईल आणि पापाची क्षमा झाली तर त्याला पुन्हा स्वर्गाचं जीवन प्राप्त होईल. जीवन अनंत काळचं जीवन मिळेल, त्याचं तारण होईल. बस दुसरं काय? या दुनियामध्ये आम्हाला सावकाश राहायची गरज नाही. हालेलुया. पण आजकाल मंडळ्या वाढत का नाही? मंडळीमध्ये लोक का जास्त येत नाही? लोकांना माहितच नाही माझी जबाबदारी आहे काय. हालेलुया. माझी जबाबदारी काय आहे? फक्त मी आणि माझी बायको, मी आणि माझा परिवार, बस. बाकीचं काय दुनियामध्ये गेले काय करायचं दुनिया काय झालं. हालेलुया. असा विचार करतात ना. अरे हो का नाही? कोणाला कोणाची पडलेली नाही मिळत. ऐका, कोणाला कोणाची पडलेली नाही मिळत. आता अरे त्याला सांगायला गेलो तर ती शिवा देईल, त्याला सांगायला गेलो तर तो शिवा देईल. कशाला शिवा ऐकायचा? पण येशू कधी विचार केला का मी पृथ्वीवर जाईल लोकांना वाचवण्यासाठी तर मला मार भेटेल? कधी विचार केला? हॅलो, कधी विचार केला की मी स्वर्गाचं सुख सोडून या पृथ्वीवर जाईल, या माणसाला, मातीच्या माणसाला वाचवण्यासाठी जाईल तर मला एवढे फटके मिळणार आहेत? कशाला या माणसांसाठी मी फटके खाऊ? कशाला या माणसांसाठी मी मरू? कधी विचार केला? केला असता तर येशू आलाच नसता. हॅलो, बरोबर ना? पण आज माणूस विचार करतो की नाही, मी कशाला त्याच्यासाठी जाऊ, मी कशाला त्याच्यासाठी हे करू, मी कशाला त्याला सांगू? अरे तू नाही सांगणार तर दुसरा कोणीतरी सांगेल, पण सांगतच ना. हालेलुया. पण देवाने जर माझ्या समोर ठेवलंय, देवाने माझ्या जवळ दिलेलं आहे तर मला सांगणं गरजेचं आहे. माझं कर्तव्य आहे. तू ऐकलं तर नको ऐकू. 2 शब्दामध्ये सुसमाचार सांगू शकतो. 2 शब्दामध्ये. येशू चांगला आहे. येशूला ओळखता का? नाही ओळखत. येशू जिवंत देव आहे. त्याने माणसाच्या पापासाठी तो मेला, त्याला काढलं, तो उठला, हा पण जिवंत आहे. तो पापांची क्षमा करतो. दुसरा कोण आहे? तो स्वर्गात गेलाय, माणसाला पण तो स्वर्गात गेला.
बस नंतर तुमची साक्षी तो तुम्हाला फोन करेल, परत तुम्हाला भेटेल. हालेलुया हालेलुया. आम्ही क्रिया केली. आम्हाला अहमदाबादला गेलो, अनोळखीची लोक आम्हाला सांगितलं क्रिया करायला. बाबा शिकलंस ना तर जा सांचे घालवला तिकडं बाजारात. सांगायचं तुम्हाला घरला एक माणूस. आणि प्रॅक्टिकल जब एवढा जबरदस्त होतं ना, आता गुजराती माणसाला सांगायचं कसा प्रॅक्टिकल. आता आपल्याला मोठी गोष्ट नाही मिळत. आपलीच लोक आहेत, आपल्या ओळखीची, आपल्या घरची लोक आहेत. घरच्या लोकांना, नातेवाईकांना सांगायला हरकत नाही, पण अनोळखीची लोकांना सांगायला आम्हाला तर घालत. 2 दिवस होतो, 2 दिवस तर सांगितलं आम्ही. हालेलुया. जेव्हा जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये भीती निघत नाही. हालेलुया. आमचं कर्तव्य तेच आहे, आमचं काम तेच आहे, आम्हाला जाऊन सांगायचं आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं 18 दिवसाअगोदर की सांगा, एकच पहिले दोघांना सांगा, बाकीचे बस. जबाबदारी नाही तुमच्यावर. न्यायाच्या दिवशी हिशोब घेतात पात्राला. पूछेगा परमेश्वर, सबको पूछेगा क्या किया तो क्या बताएंगे. गवार लावा, भाजीपाला लावला, चिकन मटन खाला, बोकड खाले, सगळा खाला. स्तुती आराधना केली. स्तुती आराधना तेवढीच नाही मिळत प्रियानो, जशी जबाबदारी आम्हाला आमच्या घराची जबाबदारी आहे, तशी जबाबदारी देवाच्या घराचे देवाने दिलेली आहे. हे देवाचं घर आहे. हे देवाचं काय आहे? घर आहे. आता हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता या घराला विटा किती लागल्यात? हे घर आहे. हालेलुया. आता या घराला विटा लागलेल्या आहेत. विटा, बऱ्याच विटा लागल्या ना. मला सांगा, देवाने तुम्हाला आणि मला या मंडळीमध्ये ठेवलंय, बोलावलेलं आहे. तर आम्ही देवाचे कोण आहे? घर आहे. कोण आहे? घर आहे. कोण आहे? नुसताच बोलावलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि घर आहे तर देवाचं घर तोडायला पाहिजे की चांगलं बनवायला पाहिजे? बरोबर. ते कसं बनले? एकच गाडीमध्ये घर होतं का तयार? आणतो ना विटापर्यंत दुसरी गाडी आणतो का नाही? देवाचं घर अजून तयार नाही झालेलं आहे. आपल्याला आणायचं आहे एक विटा. हालेलुया. आणि देवाचं घर तयार करायचं. बघा, ज्या मंडळीमध्ये, ज्या घरामध्ये तुम्हाला बोलावलेलं आहे, तुमचं बोलावणं आहे, ते तुमचं घर आहे. प्रेज द लॉर्ड. समजा एक उदाहरण, या मंडळीमध्ये, या घरामध्ये तुम्हाला ही इथूनची वीट आहे, ही वीट आहे इथूनची, आणि ही वीट लावली, तुम्हाला बोलावले या घरामध्ये, एक या विटाला लावलं. आता ही वीट आपण इथून एक दिवस काय केले? हे विटा निर्णय केला का मला इथं राहायचं नाही, मला हे घरामध्ये राहायचं. हालेलुया. या घर बरोबर नाही, हा घर बरोबर आहे. ही वीट निघून इथे येऊन बसली. हालेलुया. आता इथे येऊन बसल्यानंतर या घराला काय हात झाला? होल पडला ना, तो तसाच पडलाय तसा. होल आहे का नाही? खाली झाला ना तुमची जागा. जेव्हा आपला एखाद्या मंडळीमध्ये ठेवला आणि त्या मंडळीतून दुसऱ्या मंडळीत माणूस जातो ना, तेव्हा ती जी जागा आहे ती रिकामी